1936 साली रिलीज झालेल्या संत तुकाराम या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातील हे शेवटचं दृश्य अनेकांच्या मनावर कोरलं गेलं असेल. तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून सदेह वैकुंठी गेले असंच आपण आजवर ऐकत आलो आहोत. पण संत तुकाराम खरंच सदेह वैकुंठाला गेले का हा प्रश्न गेली 4 शतकं महाराष्ट्र दबक्या आवाजात विचारला जातोय. त्यावर जाहीरपणे सहसा बोललं जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये संत तुकारामांचा खून झाला होता असं वक्तव्य केलं. त्यावर वारकरी संप्रदायातील काहींनी त्यांचा निषेध केला. नव्या वादाला तोंड फुटल्यामुळे त्यांनी हा व्हिडिओ फेसबुकवरून काढून टाकला. पण यामुळे तुकारामांच्या मृत्यूविषयीची कुजबूज पुन्हा सुरू झाली. आजपर्यंत कोणी कीर्तनातून या प्रश्नाला वाचा फोडली, कोणी पुस्तकात दाखले दिले, तर कोणी तुकारामांची हत्या झाली अशी जाहीरपणे मांडणी केली. संत साहित्याचे अभ्यासक व तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांनी तुकारामाच्या वैकुंठ गमन किंवा हत्येविषयी कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे. पुरावा नसताना याचा राजकारणासाठी उपयोग करू नये असं मोरे यांना वाटतं. गेली 100 वर्ष सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या अभ्यासकांनी तुकारामांच्या हत्येचा आरोप अनेक वेळा केलेला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड डॉक्टर साळुंकेंनी विद्रोही तुकाराम हे चरित्र लिहिलं आहे. तुकाराम म्हणजे दिवाळी निघाल्यामुळे असहाय्य होऊन ईश्वराच्या भक्तीकडे वळलेला, नीटपणे संसार करू न शकलेला, सदैव टाळ कुटत बसलेला, व्यवहार शून्य भोळा बाबडा किंबहुना भोळसट संत असे काहीसे त्यांचे चित्र अनेकदा आपल्यासमोर उभे करण्यात आले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की येथील समाज मनावर प्रभाव गाजवत असलेल्या एका उद्देशाची विधाने तुकाराम वारंवार करतात. साळुंकेंनी तुकारामांच्या हत्येची शक्यता वर्तवताना मनुस्मृतीचा दाखला दिला आहे. संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी तुकोबाबद्दल लिखाण केले आहे. देहूमध्ये मंबाजी गोसावी तुकाराम आणि त्यांच्या अनुयायांचा कसा द्वेष करत होते याविषयी संत बहिणाबाईंनी लिहिलेले आहे. तुम्हासी वाळीस ब्राह्मणांचे पंक्ती, तुम्ही गुरु भक्ती नका सांगू, बहिणी म्हणे ऐसे मंबाजी बोलिला, द्वेषही मांडिला तेच क्षणी. पण अनेक चरित्रकारांना तुकोबांच्या मृत्यूबद्दलची ही शक्यता अजिबात मान्य नाही. तुकारामांचे वंशज श्रीधर महाराज मोरे यांनी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिले आहे. या पुस्तकात तुकारामांच्या प्रयाणाविषयी एक प्रकरण आहे. श्रीधर महाराज लिहितात, इंद्रायणी काठी तुकोबांचे कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला असं सांगितलं. 14 टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले. सकळ हिंबाजी बोळवण करा, परतोनी घरा जावा अशी सूचनाही केली. आणि भगवत कथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले. या प्रयाणाचा उल्लेख राज्याभिषेक शके 30च्या देहूगावच्या सनदेत आहे असं श्रीधर महाराजांनी लिहिलं आहे. तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वर शास्त्रीने निर्णय दिला, तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. लेखक आणि विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी तुकारामांचा मृत्यू नेमका कसा झाला हे कोणालाच सांगता आलेलं नाही. उपलब्ध साधन सामग्रीवरून मंबाजी गोसावी त्यांना छळत होता हे उघड आहे. तसंच तुकारामांचं लेखन संपवण्याचं काम काही शक्ती करत होत्या. जोपर्यंत त्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडत नाही तोपर्यंत तुकारामांची हत्याच झाली असं माझं मत आहे असं सांगितलंय. डॉक्टर कसबे यांनी सुदाम सावरकर यांच्या पुस्तकाचा संदर्भही दिला आहे. सावरकर हे संत तुकडोजी महाराजांचे शिष्य. या पुस्तकात तुकारामांची हत्याच झाली असा दावा आहे. ते हळूहळू अदृश्य झाले म्हणजे नेमकं काय झालं, कसं झालं असे प्रश्न वाचकांच्या मनात आहेतच. लोकांनी विचार करायला हवा. सुदाम सावरकरांचं म्हणणं लोकांच्या पचनी पडत नाही म्हणून चमत्कारिक कथा रचल्या जातात. मराठी विश्वकोशात संत तुकारामांच्या मृत्यूची तारीख 9 मार्च 1650 दिली आहे आणि जन्मसाल 1608 आहे. म्हणजे तुकाराम अवघं 42 वर्षांचं आयुष्य जगले. प्रयाणकाळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देव घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकल संता तोषविले हे संतवचन वारकऱ्यामध्ये कायम म्हटलं जातं. संत ज्ञानेश्वर महाराज जळगावकर म्हणतात, महाराष्ट्रातल्या वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या मते तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले यावर सर्व वारकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या विरोधात बोलणाऱ्या वक्तव्यांचा वेळोवेळी निषेध केल्याचं ते म्हणतात. 2012 साली चंद्रकांत कुलकर्णी यांनी तुकारामावर सिनेमा बनवला. या सिनेमात तुकाराम वैकुंठाला गेले हा भाग नाही. याविषयी बोलताना ते सांगतात, माझ्या कलाकृतीचा उद्देश विज्ञाननिष्ठ तुकाराम लोकांपर्यंत पोहोचवणं हा होता. तुकारामांच्या मृत्यूविषयी तर्क मांडण्याचं काम जाणकार संशोधकांचं आहे असं त्यांना वाटतं. तुकाराम हे तुमच्या आमच्यासारख्या हाडामासाचा माणूस होते. त्यांनी भयंकर असा दुष्काळाने घरातले 5 मृत्यू जवळून पाहिले. अशा अनुभवानंतर त्यांचं तत्वज्ञान निर्माण झालं.
तुकारामांनी आपल्या आचरणातून म्हणजेच लिखाण, प्रत्यक्ष धान्य वाटप, दागिने परत करणं अशा अनेक प्रसंगातून आपलं तत्वज्ञान पोहोचवलं आहे. ही विरक्तीपेक्षा ही जीवनाभूती होती. त्यामुळे तुकारामांकडे त्याच दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे असे कुलकर्णी म्हणतात. तुकोबांनी तत्वज्ञानातल्या गूढ गोष्टी लोकांसाठी सोप्या करून सांगितल्या, पण आज 4 शतकानंतरही त्यांच्या मृत्यूचं गूढ उकललं नाहीये असंच अनेकांना वाटतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.